आज उसगाव येथे या मोठ्या सभेमध्ये उपस्थित असलेले आपले युवा नेते श्री आदित्य ठाकरे, माननीय सतेज उर्फ बंटी पाटील, चंद्रकांत हंडोरे जे पुढे गेलेत ते, आमदार ऋतुराज पाटील, अरुणभाई दुधगावकर, व्ही पाटील, संजय पवार आणि या आपल्या उसगावमधील या व्यासपीठावर इतर सर्व मान्यवर मंडळी आणि माझ्या पुढे बसलेले माझे बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या इथं आपले पैलवान मधुकर चव्हाण सरपंच सुद्धा उपस्थित आहेत. तर आज आत्ताच आपल्याला आदित्य ठाकरे साहेबांनी जे भाषण करून आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्या तऱ्हेने आपण त्यांना प्रतिसाद दिला त्याबद्दल आपलाही सर्वांचं अभिनंदन करतो. ज्या तऱ्हेने आपले उत्तरं त्यांना मिळत गेले त्यांचाही विश्वास वाढला आणि खऱ्या अर्थाने ही सभा चांगली रंगली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आज आपण इथं जेव्हा आपल्या सर्वांच्या पुढे उभा आहोत तेव्हा सर्वात पहिले आपण जी स्फूर्ती घेतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य म्हणजे अन्यायाविरोधात लढा, सातत्याने तो लढा चालवला पाहिजे आणि आवश्यकता असली तर संघर्ष करायची सुद्धा तयारी पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची स्फूर्ती, प्रेरणा सातत्याने मिळत गेली आहे आणि म्हणूनच आज आम्ही सर्व आपल्यापुढे उभं राहू शकतोय. नंतर बदलत्या काळामध्ये आपल्यापुढे बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, आपले महात्मा फुले यांच्यासारखे महान लोक येऊन आपल्या समाजाला ते मार्गदर्शन देऊ लागले, बहुजन समाजाला मार्गदर्शन देऊ लागले. आणि त्यातच एक 50-1 वर्षापूर्वी, 50-60 वर्षापूर्वी शिवसेनेची सुद्धा निर्मिती झाली आणि शिवसेनासुद्धा एक पुरोगामी पक्ष म्हणून आपल्यापुढे आला आहे. पुरोगामी पक्ष म्हणजे काय? जनतेचे हिताचे जे कार्य आहे ते आपण हाताळतो. सर्वांना बरोबर नेण्याचं कार्य जे छत्रपती शाहू महाराजांनी केलं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आणि आपण सर्व पुढे जातो हे महत्त्वाचं आहे. आज आपल्याला एक विशेष आपल्याला सांगायची इच्छा आहे. आपल्याला ठाकरे साहेबांनी याचा उल्लेख केलेलाच आहे की छत्रपती शाहू महाराजांची आणि ठाकरे साहेबांची म्हणजे यांच्या पंजोबांची ओळख फार चांगली होती, जवळचे होते. आणि आपल्याला माहीत नसेल कदाचित अनेकांना की जेव्हा शाहू महाराज मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं त्यावेळेस त्यांच्या जवळ जे काही लोक होते त्यापैकी प्रबोधनकार ठाकरे हे एक होते. म्हणजे एवढ्या जवळचा संबंध त्या काळापासून आपला ठाकरे घराण्याचा आणि छत्रपती घराण्याचा आहे. आणि त्यांची लेखणी आणि त्यांचे विचार त्यावेळेसपासून सगळ्यांच्या पुढे येत गेले. आणि त्यातनंच उद्धवजींनी सुद्धा मला वाटतं बरंच काही उद्धवजींनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी बरंच काही त्यांच्याकडनं शिकलं. आणि नंतरच्या काळामध्ये उद्धवजींनी सुद्धा त्यांच्या वडिलांकडनं शिकलं आणि आदित्यांनी आता त्यांच्या वडिलांकडनं शिकलं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.
तर आज या उसगाव येथे मला विशेष सांगायचं आहे की जेव्हा काँग्रेसने मला उमेदवारी द्यायची ठरवलं तेव्हा सगळ्यात पहिले आपले उद्धवजी ठाकरे यांनी कोल्हापूरला येऊन मला जो पाठिंबा दिला तो सगळ्यात महत्त्वाचा ठरला आणि त्या पाठिंब्याच्यामुळेच आपण पुढे सरकू शकलो. अशा तऱ्हेने हे जे कार्य आहे हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि शाहू महाराजांचे विचार नंतरच्या काळात उद्धवरावांनी सुद्धा आता सातत्याने पुढे नेत चालले आहेत. आणि समतेचे विचार सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचे विचार हे सुद्धा आता सगळेच आपण सर्वजण आपण पाळतोय. आणि सर्वांच्या हिताचं जे काय आहे तेच आपण करणार हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. जनतेचं हित कुठं आहे हे ओळखून आपण पावलं उचलले पाहिजे आणि जनतेसाठीच जे काय करायचं असेल ते केलं पाहिजे. अशा तऱ्हेने आज आपण जेव्हा आंबेडकर साहेबांचा विचार करतोय, आंबेडकर साहेबांनी आपल्याला संविधान दिलं, त्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, त्याच्यात त्यांनी आपल्याला अनेक अधिकार दिले, हक्क दिले. एक अधिकार म्हणजे लोकशाहीचा अधिकार, हा सर्वात मोठा अधिकार दिला. आणि हा लोकशाहीचा अधिकार आपण गमवून टाकणार आहे, देऊन टाकणार आहे का सोडणार आहे, हा मोठा प्रश्न आहे. तर मला अशी खात्री आहे की लोकशाही हा जो आपल्याला संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे ही सर्वात मोठा हक्क आपला हा आहे. आणि या हक्काच्या द्वारे आपण निवडणुका लढवतोय आणि सर्वच जण याच्यात आपली लोकशाहीच्यासाठी उत्सुक सातत्याने असतात. कारण लोकशाहीच्या माध्यमातून आपला विचार संसदेत जातो आणि आपला विचार संसदेत गेला तर आपल्याला आपल्या मनात काय आहे हे संसदेमध्ये ठेवता येतं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचं एकत्र राहून काम करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर शेवटी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपला या उसगाव या भागामध्येचा विकास, अनेक तऱ्हेचा विकास अजून बाकी आहे, बराचसा झालेला आहे, पण अनेक बाकी आहे आणखीन. तर एकंदरीतच सर्वांगीण विकास हा आपला सर्वांचा ध्येय राहायला पाहिजे. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची आपली तयारी पाहिजे. आणि इथल्या उसगावची विशेष आपली शाहू महाराजांची जवळीक होती. सगळे अनेक मंडळी शाहू महाराजांनी बाहेरनं आणून इथं ठेवली आणि त्यांना घरदार वगैरे दिलं. आणि एकत्रित पाहता तर यांना एक आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या माणसात आणलं असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. अशा तऱ्हेने, कारण पूर्वीच्या काळामध्ये अनेक अत्याचार होत असणार, त्या अत्याचाराच्या बाजूला सगळ्यांना त्याच्यावर मात करून आपल्याला सगळ्यांना इथं आणलं, ही फार चांगली गोष्ट झालेली आहे. म्हणूनच शाहू महाराजांचं आणि उसगावचं जुना संबंध आहे. तो आज येताच माझ्या विशेष लक्षात आलं. आपण जे आत्ताच मी आत येताना जे मनपूर्वक माझं स्वागत केलं त्यावरूनच आपले विचार, सर्वांचे विचार हे लक्षात मला येऊ शकतात. आणि अशा या मंडळींसाठी मी सातत्याने काम करीत राहील. मी उपलब्धसुद्धा राहील. आणखीन नॉट रिचेबल ह्या परिस्थितीमध्ये मी कधी येणार नाही. कायम रिचेबल राहील. आणि विशेष म्हणजे आपण कोणी कोल्हापूरला म्हणजे तिकडं वाड्याकडं आला म्हणजे त्यांची भेट होऊ शकेल अशी याची मी गॅरंटी देतो. ही एवढी गॅरंटी तर मी आत्ताही देऊ शकतो आपल्याला. तर भेटीगाठीचा हा काय कुठं प्रश्न येणार नाही. आणि आपण सर्वजण लक्षात ठेवावं की जे शाहू महाराजांचे विचार होते, ठाकरे साहेबांचे विचार होते, पवार साहेबांचे विचार होते,
या सर्वांच्या विचाराला घेऊन आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आम्हाला जी शिकवण दिलेली आहे पूर्वीपासून तीच चालू राहील आणि माणूस माणूस आहे हे लक्षात घेऊन आपण पुढच्या वाटचाल कायमची चालू ठेवूया. तर या तऱ्हेने आज आपल्याला माहीतच आहे की माझं नाव शाहू छत्रपती सांगायला नको आहे. नंबर 1ला माझं नाव आहे आणि या नावाच्या पुढे हात हे चिन्ह आहे. या चिन्हावरच्या पुढे बटन तिथल्या बटनवर आपलं बोट दाबून मला आपलं बहुमोल मत द्यावं अशी विनंती आपल्याला सर्वांना करून मी आपली रजा घेतो.